आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार सरी पडतायत। कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक आहे। मराठवाडा आणि विदर्भात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, तर कोकण आणि घाटमाथ्यावर पुढील 5 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे। मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा म्हणजेच मान्सून ट्रफ दक्षिणेकडे झुकलाय। मान्सूनचा ट्रफ जैसलमेर, कोटा, गुना, सतना, दलतोंगज, दिघा ते पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे। उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या सरीसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे। दक्षिण झारखंड आणि परिसरावर 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। राज्यात पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। आज आणि उद्या कोकणातील सर्व जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे, तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर आज काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला। पूर्व विदर्भातही आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। विदर्भातील इतर जिल्हे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। शनिवारी राज्याच्या आणखी काही भागात पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे। शनिवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेशातील जिल्हे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली, तर विदर्भातील गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता आहे। रविवारी आणि सोमवारी कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, विदर्भातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर वगळता इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेट्ससाठी अॅग्रोवनला सबस्क्राइब करायला विसरू नका।